आदाब नाजरीन, मैसूर 24 न्यूज़ चैनल में आपका स्वागत है। मैं सैयद आसिम अहमद एक नई खबर के साथ। Audio Jungle. Audio Jungle. नाज़रीन, मैं सफदर कैसर आपके रूबरू एक बहुत ही अहम खबर लेकर आया हूँ। जैसा कि आप तमाम जानते हैं, शहर मैसूर में कोविड को लेकर एक दहशत सा माहौल था और खुसूसन कौम में एक अजीब सा माहौल आ चुका था, क्योंकि वो गवर्नमेंट हॉस्पिटल में कई अफवाहों की बुनियाद पर हमारी कौम में एक बहुत बड़ी परेशानी की हालत देखी जा रही थी कि वहाँ पर जाने से उनका इलाज नहीं होगा। हालांकि ये अफवाह के सिवाय कुछ भी नहीं था, लेकिन फिर भी यहाँ के कुछ फिक्रमंदों ने, नुमाइंदीन शहर हो, डॉक्टरान हो, यहाँ पे तमाम मिलकर, जैसे कि आप देख रहे हैं, यहाँ पे मैं अभी खुबा मस्जिद के नज़दीक मौजूद खुबा स्कूल में मौजूद हूँ, जहाँ पे आज प्लाज्मा डोनेशन का एक अहम प्रोग्राम रखा गया है। जैसा कि आप तमाम जानते हैं, कोविड के मुतासरीन जिन्हों शफायाब हो चुके हैं, उनका प्लाज्मा देना गोया एक इंसान की ज़िंदगी बचाने के बराबर होता है। तो आज यहाँ पे तकरीबन 10 लोग अपने खुद ही से यहाँ पे आगे बढ़ते हुए 10 लोग यहाँ प्लाज्मा दे रहे हैं। ये अपने आप में बड़ी बात है। मैं ये भी बता दूँ कि आज यहाँ सिद्रामैया तशरीफ़ ला रहे हैं और KPCC के जो डॉक्टर सेल है, उनके कोलाब्रेशन में यहाँ खुबा कोविड सेंटर वालों ने यहाँ पे एक बहुत बड़ा काम किया है। आगे की कार्रवाई जो भी होगी आप तमाम के रूबरू पेश की जाएगी। सबसे पहले मैं ये चाहूँगा कि प्लाज्मा जो दे रहे हैं उनसे 2 बात करूँ और आप ये जानेंगे उनका जज्बा क्या है। आइए सर। अस्सलाम वालेकुम, मेरा नाम अकबर है जी। मैं खुबा मस्जिद ज़िक्रिया मस्जिद का नज़दीक वाला रहने वाला हूँ जी। मेरे को पॉजिटिव आया था, इधर ही चेक किया जी, और इधर से जाके ये इसमें एडमिट हो गया। बहुत बेहतर से बेहतर ट्रीटमेंट किए। आपके यहाँ आने के बाद जो पॉजिटिव हुआ, वहाँ
जो फारूक में क्वारंटीन सेंटर बनाया गया था वहाँ पे गए थे आप? हाँ, उधर गया। एक से बेहतर डॉक्टर मेरे को ट्रीटमेंट किया जी। करीब 7 दिन में मैं ठीक होके घर को वापस आ गया। हाँ, आज प्लाज्मा जो दे रहे हैं आप, हाँ, इसमें क्या चाहते हैं आप एक इंसान की जिंदगी? मेरे से कुछ दूसरों को भलाई हो रहा है कि तो उससे बड़ी खुशी भी नहीं है। बिल्कुल, वो खुशी से देने के लिए बहुत बड़ी बात है। सर आपका नाम? अस्सलाम वालेकुम, मेरा नाम सैयद तनवीर है जी। कहाँ रहते हैं? मेरा राजू नगर का है जी। अब फिलहाल शांति नगर में हूँ जी। दूसरा क्या है बोले, मेरे को बुखार आई थी। यहाँ कोबा सेंटर में कोविड टेस्ट कराने के बाद पॉजिटिव आया जी। पॉजिटिव आने के बाद मैं फारूक हेल्थ सेंटर को गया जी। फारूक हेल्थ सेंटर के बाद जी। वहाँ मेरे को ऑक्सीजन की कमी महसूस जी। हुई, तो मैं कोविड डिस्ट्रिक्ट जी। हॉस्पिटल मैसूर डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल में एडमिट हुआ जी। 11 दिन। वहाँ पर माशाल्लाह बहुत अच्छा देखे जी। 3 टाइम खाना पीना रहना सहना हर चीज़ का इलाज जो सही हुआ जी। हमारे को बहुत खुशी हुई। बिल्कुल। हम लोग डर रहे थे क्या हो रहा है ये करके, मगर जाने के बाद हमें पता चला बिल्कुल कि वहाँ पर सही क्या है, जी। खाने की सहूलत, डॉक्टर की सहूलत, माशाल्लाह बहुत अच्छा करें। सुकून महसूस हुआ। खुद सुकून महसूस हुआ, बहुत खुशी भी हुई जी। इसमें डरने का कोई बात नहीं है। जो डर रहता है वो डर भी खत्म हो। बिल्कुल बिल्कुल। आप भी प्लाज्मा दे रहे हैं, क्या नाम है आपका? बाबर शरीफ जी। बाबर शरीफ। कहाँ के आप? गांधीनगर। गांधीनगर। जी, बताइए क्या मतलब प्लाज्मा जो दे रहे हैं आप, क्या सोच के दे रहे हैं? बस इंसान की जिंदगी बचे, ये जज्बा आपके अंदर है। क्या आपका नाम क्या बताया? बाबर शरीफ। बाबर शरीफ, गांधीनगर से। देखा आपने जैसा कि इन तीनों लोगों से हमने मुलाकात की और 7 अफराद सभी हमें मिलने वाले हैं। और मैं ये भी बता दूं कि जुलाई के स्टार्टिंग में यहाँ ये कोविड से खुबा कोविड सेंटर यहाँ पे शुरू हुआ और मुझे यहाँ के मुंतज़मीन से ये पता चला कि तकरीबन 4,500 यहाँ पे जांच हुई, यानी जो लोग मुतासिर हुए थे 4,500 के करीब यहाँ पे टेस्टिंग हुई। उनमें से तकरीबन 1,100 के करीब मुतासरीन पाए गए, यानी पॉजिटिव पाए गए। और जिनको पॉजिटिव पाया गया था उन्हें यहाँ बाइफरकेट करते हुए यहाँ फारूक डीएड कॉलेज में जो क्वारंटीन सेंटर बनाया गया था वहाँ पे भेजा गया और बीडी हॉस्पिटल में भेजा गया और इसी तरह स्कूल है वहाँ पे भी भेजा गया। यानी मुतासरीन का ये मानना है कि वहाँ पे जो इंतजाम महसूस हुआ, जैसा कि आप तमाम को मैं पहले भी बता दिया था, अभी बता रहा हूँ, जैसे जुलाई में ये शुरू हुआ, कौम खुसूसन एनआर में जो दहशत का माहौल था वो कहीं ना कहीं कम हुआ और बदतरीन मतलब जो हालात जो शदीद तरीन इख्तियार कर चुके थे, चलते चलते अल्हम्दुलिल्लाह कहीं ना कहीं सुकून का माहौल देखने में मिला है। और आज जो प्लाज्मा का प्रोग्राम है वाकई अपने आप में एक बड़ी बात है। I have been telling both government of India and state governments have miserably failed in tackling the COVID-19 virus. ಸರ್, ಇವತ್ತು ಸೋಷಿಯಲ್ ಮೀಡಿಯಾದಲ್ಲಿ ಜಸ್ಟಿಸ್ ಫಾರ್ ಕರ್ನಾಟಕ ಅನ್ನುವಂತಹ ಒಂದು ಕ್ಯಾಂಪೇನ್ ಶುರು ಮಾಡಿದ್ದೀರಿ ಸರ್. ಯಾರು ನೀವು ಸರ್ ರಾಜ್ಯದ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರನ್ನು ಭೇಟಿ ಮಾಡ್ತಿರುವ ಕಾರಣಕ್ಕಾಗಿ ರಾಜ್ಯಕ್ಕೆ ಸಿಗಬೇಕಾದಂತ ಪಾಲನೆ ಕೊಡಿ ಅಂತ ಜಸ್ಟಿಸ್ ಫಾರ್ ಕರ್ನಾಟಕ ಶುರು ಮಾಡಿದ್ದೀರಿ. ಹೌದು, ಏನ್ ಮಾಡಬಾರ್ದ? ಅಲ್ಲ, ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಸರ್, ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಹೇಳಿ. ನೋಡಪ್ಪ, ಇವತ್ತು ಪ್ರವಾಹ ಬಂದಿದೆ, ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ಇವತ್ತಿನವರೆಗೆ ಪರಿಹಾರ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ, GST ಪರಿಹಾರ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ. GST ಪರಿಹಾರ ಕೊಡೋದ್ರ ಬದಲು ಅವ್ರ ಜವಾಬ್ದಾರಿ ತಪ್ಪಿಸ್ಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಸಾಲ ತಗೊಳ್ಳಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಈಗ ಸಾಲ ತಗೋಬೇಕಾದಂಥ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಇವರು ಕೋಲೆ ಬಸವನ ಥರ ತಲೆ ಅಲ್ಲಾಡಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರ. ಅದಕ್ಕೆ ನಾನು ಜಸ್ಟಿಸ್ ಫಾರ್ ಕರ್ನಾಟಕ, ನ್ಯಾಯ ಸಿಗಬೇಕು ಕರ್ನಾಟಕಕ್ಕೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ನಿನ್ನೆ ಅವರ ಹುಟ್ಟುಹಬ್ಬದ ದಿನವನ್ನ ಅನ್ಇಂಪ್ಲಿಮೆಂಟ್ ಮಾಡಿ ನೀನು ಸ್ವಲ್ಪ ಮೂಗಿನ ಮೇಲೆ ಹಾಕೋ ಇದನ್ನ ಹಾಕಂಗ. ನಂಬರ್ 1 ಟ್ರೆಂಡಿಂಗ್ ಆಗಿದೆ ಸರ್ ಅದು ಟ್ವಿಟರ್ ಅಲ್ಲಿ. ಹೌದು, ಅನ್ಎಂಪ್ಲಾಯ್ಮೆಂಟ್ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ಮು ದೊಡ್ಡದಾಗಿ ಬೆಳೀತಾ ಇದೆ. ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರು ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಆದಮೇಲೆ ಇವರು ಕೆಟ್ಟ ಆರ್ಥಿಕ ನೀತಿಯನ್ನು ಮಾಡಿದ್ರು. ಈ ದೇಶಕ್ಕೆ ಸರೋಗ್ತಕ್ಕಂಥ ಆರ್ಥಿಕ ನೀತಿಯನ್ನು ಮಾಡಲಿಲ್ಲ. ಅವರು ನೋಟ್ ಅಮಾನ್ಯೀಕರಣ ಮಾಡಿದ್ರು, ಯಾರನ್ನೂ ಕೇಳಲಿಲ್ಲ. ಇವನ್ ಅವತ್ತು ಎಂತವನು ರಿಸರ್ವ್ ಬ್ಯಾಂಕ್ ಗವರ್ನರ್ ಆಗಿದ್ರಲ್ಲ, ರಾಜನ್ ಅಂತ, ರಘುರಾಮ್ ರಾಜನ್, ಅವ್ರನ್ನೂ ಕೇಳ್ದೇನೆ ಮಾಡಿದ್ರು. ಅದರ ಪರಿಣಾಮ ಏನಾಗಿದೆ, ಇವತ್ತು ಇದಾದ್ಮೇಲೆ ಸಣ್ಣ ಕೈಗಾರಿಕೆಗಳೆಲ್ಲ ಮುಚ್ಕತ್ತಾ ಇದ್ದಾವೆ. 2 ಕೋಟಿ ಉದ್ಯೋಗ ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಉತ್ಪಾದನೆ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ ಕೊಡ್ತೀವಿ ಯುವಕರಿಗೆ ಅಂತಂದ್ರು. 10 ಕೋಟಿ ಕೊಡಬೇಕಾಗಿತ್ತು,
ಕೊಡಲಿಲ್ಲ 5 ವರ್ಷದಲ್ಲಿ. ಈಗ 6ನೇ ವರ್ಷ 7ನೇ ವರ್ಷ ಈಗ ನಡೀತಾ ಇದೆ. ಏನು ಮಾಡಿದರು? ಉದ್ಯೋಗ ಈಗ ಅದರ ಬೆಳವಣಿಗೆ ಜಾಸ್ತಿ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ನಿರುದ್ಯೋಗದ ಸಮಸ್ಯೆ. ಅದಕ್ಕೆ ನಿರುದ್ಯೋಗಿಗಳೆಲ್ಲ ನಿರುದ್ಯೋಗ ದಿನಾಚರಣೆ ಆಚರಣೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅಧಿವೇಶನ ಶುರುವಾಗ್ತಾ ಇದೆ, ಯಾವ ರೀತಿ ತಯಾರಾಗಿದೆ ಸರ್ ಕಾಂಗ್ರೆಸ್? ಅಧಿವೇಶನ ಶುರುವಾಗ್ತಾ ಇದೆ, ಯಾವ ರೀತಿ ಆಗ್ಬೇಕು ಹಂಗಾಗದೆ. ಯಾವ ರೀತಿ ಆಗಿದೆ ಅಂದ್ರೆ ಯಾವ ವಿಚಾರ ಅನೇಕ ವಿಚಾರಗಳಿದ್ದಾವೆ. ಪ್ರವಾಹ ಇದೆ, KG ಹಳ್ಳಿ DG ಹಳ್ಳಿ ಗೋಲಿ ಪ್ರಕರಣ ಇದೆ, ಕೋವಿಡ್ ಇದಿದೆ, ಆಮೇಲೆ ಲ್ಯಾಂಡ್ ಆರ್ಡರ್ ಇದೆ, ಡ್ರಗ್ಸು ಇದೆ, ಮಾಫಿಯಾ ಇದೆ, ಆಮೇಲೆ ಬಿಲ್ಗಳಿದ್ದಾವೆ, ಆಮೇಲೆ ಭ್ರಷ್ಟಾಚಾರ ಇದೆ ಈ ಸರ್ಕಾರದ್ದು. ಇವೆಲ್ಲ ಬೇಕಾದಷ್ಟು ಇಶ್ಯೂಗಳಿದ್ದಾವೆ. ಕ್ಯಾಬಿನೆಟ್ ಎಫಿಷಿಯಂಟ್ ಇದೆ ಅಂತ ಅನ್ಸುತ್ತಾ ಸರ್ ನಿಮಗೆ ಪ್ರತಿಪಕ್ಷದ ನಾಯಕರಾಗಿ? ದೇರ್ ಇಸ್ ನೋ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಅಟ್ ಆಲ್. ಎಫಿಷಿಯನ್ಸಿಯಲ್ಲಿ ಬರ್ತದೆ, ಸತ್ತೋಗಿದೆ ಸರ್ಕಾರ. ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಈಸ್ ಲಿಟರಲಿ ಡೆಡ್. ದೇವರಾಜ್ ಮಗುಂಗೆ ಡ್ರಗ್ಸ್ ವಿಚಾರದಲ್ಲಿ ನೋಟಿಸ್ ಜಾರಿಯಾಗಿದೆ. ಯಾರಿಗೆ? ದೇವರಾಜ್ ಅವರ ಮಗುಂಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಯಾರೇ ಎವಿಡೆನ್ಸ್ ಇದ್ರೆ ಯಾರನ್ನಾರು ವಿಚಾರಣೆ ಮಾಡಲಿ, ಯಾರ ಮೇಲಾದ್ರು ಕ್ರಮ ತಗೊಳ್ಳಿ, ನಮ್ದೇನು ತಕರಾರಿಲ್ಲ. ಸರಿಯಾದ ತನಿಖೆ ನಡೀತಾ ಇದೆ ಅಂತ, ಸರಿ ದಾರಿಯಲ್ಲಿ ನಡೀತಾ ಇದೆ ತನಿಖೆ ಡ್ರಗ್ಸ್ ವಿಚಾರದಲ್ಲಿ. ನಂಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಕೆಲವರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಸರಿಯಾದ ದಾರಿಯಲ್ಲಿ ನಡೀತಾ ಇಲ್ಲ. ಯಾರೋ ಶಿವಪ್ರಕಾಶ್ A1 ಅವ್ನು ಇವತ್ತಿನವರೆಗೆ ಅರೆಸ್ಟ್ ಮಾಡಿಲ್ಲ, ಇನ್ನೂ ಕೆಲವ್ರನ್ನ ಅರೆಸ್ಟ್ ಮಾಡಿಲ್ಲ. ಅವರೆಲ್ಲ ಅಬ್ಸ್ಕ್ಯಾಂಡ್ ಆಗಿದ್ದಾರೆ ಅಂತ ತೋರಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅವ್ರ ಮನೆಗಳನ್ನ ರೈಡ್ ಮಾಡಿಲ್ಲ. ಈ ಥರ ಎಲ್ಲ ದೂರುಗಳಿದ್ದಾವೆ. ಸರ್, ಯಡಿಯೂರಪ್ಪನವರು ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದಲ್ಲಿ ಮಾತನಾಡಿ ಅನುದಾನ ತರಬೇಕೇ ಹೊರತು ಅವರು ಸಚಿವ ಸಂಪುಟ ಸರ್ಕಸ್ಸಲ್ಲೇ ತೊಡಗಿದ್ದಾರೆ ಅಂತ. ಮತ್ತೆ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಯವರ ಭೇಟಿನ ಪಕ್ಷದ ವಿಚಾರದಲ್ಲಿ ಅವರು ಮಿಸ್ಯೂಸ್ ಮಾಡ್ಕೋತಾ ಇದ್ದಾರೆ. ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಈಗ ಕೋವಿಡ್ ಈ ತರದೆಲ್ಲ ಪರಿಸ್ಥಿತಿಗಳು ಇರುವಂತ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅವರು ಹೋಗಿರೋದು ಅನುದಾನ ತಗೋಬರ್ತೀನಿ ಅಂತ. ನೋಡೋಣ, ಅವ್ರು ಇನ್ನೂ ಬಂದಿಲ್ವಲ್ಲ, ಅನುದಾನ ಎಷ್ಟು ತಗೋಬರ್ತಾರೆ ಅಂತ ನೋಡೋಣ, ಎಷ್ಟು ಹೊತ್ಕೋಬರ್ತಾರೆ ಅಂತ. ಅವರು ಬರೀ ಖಾಲಿ ಕೈ ಜೇಬ್ನಲ್ಲಿ ಬಂದ್ರೆ ಆಮೇಲೆ ನೋಡೋಣ, ಮಾತಾಡೋಣ. ಇದೆಲ್ಲದರ ಜೊತೆಗೆ ಸೂಪರ್ CM ಆಡಳಿತನೇ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಇರೋದು ಅನ್ನೋದು ಒಂದು ಆರೋಪ. There are 2 chief ministers. One is de facto chief minister. The another is de jure chief minister. Mr. Yediyurappa is a de jure. Mr. Vijayendra is a de facto chief minister. Thank you. Audio Jungle. Audio Jungle. Audio Jungle. Audio Jungle. Audio Jungle. Audio Jungle. ಡಾಕ್ಟರ್ ಸರ್ ಹಾಗೂ ಕುಬಾ ಸೆಂಟರ್ ವತಿಯಿಂದ ರಕ್ತದಾನ ಶಿಬಿರ ಅಂದರೆ ಪ್ಲಾಸ್ಮಾ ಡೊನೇಷನ್ ಒಂದು ಕ್ಯಾಂಪ್ ನಡೀತಾ ಇದೆ. ಈ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಇಂಥ ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ನಮ್ಮ ನೆಚ್ಚಿನ ನಾಯಕರಾದ ಶ್ರೀ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಸಾಹೇಬರು ಕೂಡ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಉದ್ಘಾಟನೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಬಂದವರೆ. ತಮ್ಮ ಎಲ್ಲರ ಪರವಾಗಿ ನಾನು ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು ನಡೆದಿದೆ. ಉದಾಹರಣೆಗೆ ಕೋವಿಡ್ ನಮಗೆ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ನಮ್ಮ ನೆಚ್ಚಿನ ನಾಯಕರಾದ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಸಾಹೇಬರು ಬಂದವರೆ. ಇವ್ರಿಗೂ ನಾನು ಸ್ವಾಗತ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಇದರ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಈ ಭಾಗದ ಶಾಸಕರಾದ ತನ್ವೀರ್ ಸೇಠ್ ಅವರು ಕೂಡ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಆಗಮಿಸಿದ್ದಾರೆ. ಇವ್ರಿಗೂ ಸ್ವಾಗತ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಹಾಗೆಯೇ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಧರ್ಮಗುರುಗಳಾದ
ಅದನ್ನು ಕೂಡ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಆಗಮಿಸಿದ್ದಾರೆ. ಇವ್ರಿಗೂ ಸ್ವಾಗತ ಕೋರ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಜಿಲ್ಲಾ ಪಂಚಾಯತ್ ಸದಸ್ಯರಾದ ಡಿ ರವಿಶಂಕರ್ ಕೂಡ ಬಂದವರೆ, ಇವ್ರಿಗೂ ನಾನು ಸ್ವಾಗತ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ನಮ್ಮ ಡೆಪ್ಟಿ ಮೇಯರ್ ಆದ ಶ್ರೀಧರ್ ಅವರು ಕೂಡ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಆಗಮಿಸಿದ್ದಾರೆ. ಇವ್ರಿಗೂ ಸ್ವಾಗತ. ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಡಾಕ್ಟರ್ ವನಿತಾ ಅವರು ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಬಂದವರೆ, ಇವ್ರಿಗೂ ಸ್ವಾಗತ ಕೋರ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಹೇಳ್ತಾ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಉದ್ಘಾಟನೆಯನ್ನ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಈ ಮೂಲಕ ಕಳಕಳಿಯಾಗಿ ಕೇಳ್ಕೊತಾ ಇದ್ದೇನೆ. ಹಾಗೆಯೇ ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಆಸೀನರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ಗಣ್ಯಾತಿ ಗಣ್ಯರು ಕೂಡ ಅವರ ಕೈ ಜೋಡಿಸ್ಬೇಕು ಅಂತ ಈ ಮೂಲಕ ಕಳಕಳಿಯಾಗಿ ಕೇಳ್ಕೊತಾ ಇದ್ದೇನೆ. ಜಿಲ್ಲಾ ಆಸ್ಪತ್ರೆ 200 ಹಾಸಿಗೆಯುಳ್ಳ ಜಿಲ್ಲಾ ಆಸ್ಪತ್ರೆ ಸುಮಾರು 60 ಕೋಟಿ 2017-18 ಆಯವ್ಯಯದಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟು ಇವತ್ತು ಆಸ್ಪತ್ರೆ ಸಿದ್ಧವಾಗಿದೆ. ಸೋಜೋದಕ್ಕೆ ಅದಕ್ಕೆ ಉದ್ಘಾಟನೆ ಕೂಡ ಮಾಡಿಲ್ಲ. ಕೋವಿಡ್ ಆಸ್ಪತ್ರೆ ಮಾಡಿದ್ರು. 300 ಹಾಸಿಗೆಗಳನ್ನ ಹಾಕಿದ್ದಾರೆ. ಅಲ್ಲಿಗೆ ₹1 ಔಷಧಿ ಬರಬೇಕಾದ್ರೂ ಜಿಲ್ಲಾ ಆರೋಗ್ಯ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಕೊಟ್ಟರೆ ಮಾತ್ರ ಅಲ್ಲಿಗೆ ಸೇರೋದು. ಆ ಆಸ್ಪತ್ರೆಗೆ ಯಾರೋ ವೈಫಲ್ಯ ಎದ್ದು ಕಾಣ್ತಾ ಇದೆ. ಇವತ್ತು ಜನ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಸರ್ಕಾರ ಇರಬೇಕಾಗಿತ್ತು ಅನ್ನೋ ಅಭಿಲಾಷೆ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸ್ತೇವೆ. ಇದು ನಿಜ. ಜನರಲ್ಲಿ ಜಾತಿ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ತಂದು ಕೋವಿಡ್ ತಬ್ಲೀಕರಿಂದ ಬಂತು ಅಂತ ಹೇಳಿ ಮಾತಾಡುವಂಥದ್ದಿದ್ರೆ, ಮೈಸೂರಲ್ಲಿ ಕೋವಿಡ್ ಎಲ್ಲರಿಂದ ಪ್ರಾರಂಭ ಆಗಿದೆ ಅಂತ ಹೇಳುವಂಥ ಮಾತು ಬಂತು. ಇವತ್ತು ಟೆಸ್ಟಿಂಗ್ ನಾವು ಹೆಚ್ಚಾಗಿ ಮಾಡಿಸ್ತಾ ಇರೋದ್ರಿಂದ ನಮಗೆ ಪ್ರಾರಂಭಿಕ ಹಂತದಲ್ಲೇ ರೋಗದ ಪತ್ತೆ ಹಚ್ಚಿ ಅದಕ್ಕೆ ಗುಣಮುಖ ಮಾಡುವ. हमारे शहर मैसूर के लिए बड़ी खुशी की बात है कि हमारे इस वबाई मर्ज से लड़ने के लिए हमारे कुछ समाजी खिदमतगुजार जिन्होंने नुमाया खिदमत अंजाम दी हैं, खुसूसन चंद दिन पहले हम यहाँ आए थे. यहाँ पर मरीजों को रहने के वास्ते कुछ इंतजाम भी हुए थे, बिस्तर वगैरह. किसी हालात की वजह से उसको शिफ्ट कर दिया गया है, लेकिन खिदमत अब भी जारी है. इमरान पाशा आसिफ पाशा आओ ऊपर आओ. आसिफ पाशा, इमरान पाशा, आसिफ पाशा. ಆಗ್ತಾ ಇದೆನಾ? सैयद साबिर, आर अकबर, जाफर शरीफ, ಇವತ್ತು ನರಸಿಂಹರಾಜ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಕೇಳಿಸ್ತದ ಈಗ. ನಾನು ಬಹಳ ಎಚ್ಚರಿಕೆ ವಹಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಕಾರಣ ಯಾಕಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ, ಒಮ್ಮೆ ನನಗೆ ಕೊರೋನಾ ರೋಗ ತಗುಲಿತ್ತು. ಅದರಿಂದ ಗುಣಮುಖನಾಗಿ ಹೊರಗಡೆ ಬಂದಿದ್ದೀನಿ. ಈಗ ಬಹಳ ಜನರದ ಅಭಿಪ್ರಾಯ ಏನಿದೆ ಅಂತಂದ್ರೆ, ಒಮ್ಮೆ ಕೊರೋನಾ ರೋಗ ಬಂದ್ಬಿಟ್ರೆ ಬರಲ್ಲ ಅಂತೇಳಿ. ಬಟ್ ಇಟ್ ಇಸ್ ನಾಟ್ ಟ್ರೂ. ಕೊರೋನಾ ಬಂದು ಹೋದ್ಮೇಲೂ ಕೂಡ, ಗುಣಮುಖರಾದ ಮೇಲೂ ಕೂಡ ಮತ್ತೆ ರೀಇನ್ಫೆಕ್ಷನ್ ಆಗ್ತಕ್ಕಂಥ ಸಾಧ್ಯತೆಗಳಿದಾವೆ.
ಆದ್ದರಿಂದ ಎಚ್ಚರಿಕೆಯಿಂದ ಇರಬೇಕು. ನಾನು ಒಬ್ಬನೇ ಎಚ್ಚರಿಕೆಯಿಂದ ಇದ್ರೆ ಸಾಲದು. ಬಗ್ಗೆ ಪ್ರಾರಂಭದಲ್ಲಿ ಸ್ವಲ್ಪ ಭಯ ಇತ್ತು, ಈಗ ಭಯ ಕಡಿಮೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಅದನ್ನ ಈ ಆಟಿಟ್ಯೂಡ್ ಇದೆಯಲ್ಲ, ಇದನ್ನು ಬದಲಾಯಿಸ್ಕೋಬೇಕು. ಕೊರೋನಾ ರೋಗಕ್ಕೆ ಇವತ್ತಿನವರೆಗೆ ಯಾವುದೇ ಮದ್ದಿಲ್ಲ. ಆಂಟಿ ವೈರಸ್ ಇಂಜೆಕ್ಷನ್ ಕೊಡೋದು ಕೂಡ ಕೊಡ್ತಾರೆ ಅಷ್ಟೇ. ಆದರೆ ಕೋವಿಡ್-19ಗೆ ನಿಶ್ಚಿತವಾದಂತ ವ್ಯಾಕ್ಸಿನ್ ಬಂದಿಲ್ಲ ಇನ್ನು. ಅದರಿಂದ ಎಚ್ಚರಿಕೆಯಿಂದ ಇರಬೇಕಾದದ್ದು ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರ ಕರ್ತವ್ಯ. ಇದಕ್ಕೆ ಏನಪ್ಪ ಮೆಡಿಸಿನ್ ಏನು ಅಂತಂದ್ರೆ ಡಿಸ್ಟೆನ್ಸ್ ಮೇಂಟೈನ್ ಮಾಡೋದು, ಫಿಸಿಕಲ್ ಡಿಸ್ಟೆನ್ಸ್ ಮೇಂಟೈನ್ ಮಾಡೋದು. ಸಾವಿನ ಒಪ್ಪಲ್ಲ, ಯಾಕಂದ್ರೆ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಸಾವಿನ ಸಂಖ್ಯೆ ಇರತಕ್ಕಂಥದ್ದು 100ಕ್ಕೆ 2% ಇಂದ ಒಳಗಡೆ ಇದೆ. ಅಂದ್ರೆ 100 ಜನಕ್ಕೆ ಕೊರೋನಾ ರೋಗ ಬಂದ್ರೆ 2% ಗಿಂತ ಕಡಿಮೆ ಜನರು साइफर है। मैंने बताया था मार्च जुलाई में जैसे ही खुसूसन एनआर में एक खौफ का माहौल छाया हुआ था, उस वक्त हिमायतदीन शहर खुसूसन साबिक मेयर अयूब खान उलमा इकराम के साथ रहते हुए डॉक्टर नयाज और डॉक्टर शिराज की जो बाहिमी मीटिंग्स हुई, कई मरतबा मीटिंग्स होने के बाद ये तय पाया गया कि एनआर में जो खौफ का माहौल है उसे किसी हाल में दूर किया जाए। और अल्हम्दुलिल्लाह बड़ी हद तक ये कामयाबी मैसर हुई। यहाँ पे 4,500 लोगों को तकरीबन यहाँ जांच की गई, जिसमें से कम 1,100 अफराद को यहाँ पे पॉजिटिव भी पाया गया। जिन अफराद को पॉजिटिव पाया गया उनको बाइफरकेट करते हुए यहाँ पे मुख्तलिफ मकामात जैसे बीडी हॉस्पिटल हो, यहाँ पे फारूक डीएड कॉलेज हो या एंडल स्कूल हो, वहाँ पे तकसीम किया गया और वहाँ पे भी पूरी तरह से देखभाल की गई। आज जैसा कि आपने देखा अभी यहाँ सिद्धारमैया यहाँ आए हुए थे और उन्होंने ये बहुत ही तारीफ के लम्हत में कहा कि ये बहुत बड़ा काम है जो एक मिसाली काम कहा जा सकता है। मैं अभी साबिक मेयर अयूब खान से बात करने वाला हूँ कि वो इसके बारे में कुछ बताएं। सर बताइए सर। जैसा कि आप सबको पता है, कर्नाटक के अंदर ही नहीं, मैसूर के ताल्लुक से ही नहीं, सारे हिंदुस्तान के अंदर एक कौम को बदनाम करने की बीजेपी और कोशिश की थी। चाहे वो तबलीगी जमात का प्रोग्राम क्यों ना हो, बेंगलुरु के अंदर पादरायनपुरा का मोहल्ले का काम नाम क्यों ना हो। और जब यहाँ पर ये कोरोना की वबा ज़्यादा हुई थी तब मैसूर के अंदर भी बीजेपी के चंद लीडर ये कहना शुरू कर दिए थे कि मैसूर के अंदर एक फिर एक पादरायनपुरा होने वाला है, होने जा रहा है। यहाँ के लोग इस काम को कोऑपरेट नहीं कर रहे हैं, ये झूठी अफवाह शुरू कर दिए थे। तो कहते कहते यहाँ तक कह चुके कि कोरोना यहाँ से ही पैदा हो रहा है, इस एनआर कॉन्स्टिट्यूंसी से ही पैदा हो रहा है ऐसा बोलता। तो माशाल्लाह माशाल्लाह इस मैसूर के तमाम अवाम ऐसा आगे बढ़कर निकली और ऐसा साथ दी, जिन लोगों ने ये बात कहते थे उनके मुंह बंद हो गए। एक तरह से जवाब दिया आपने। जवाब दिया। तो पहला काम हमने ये किया कि ये कंट्रोल रूम खोली गई थी, जिस ने भी ये कोरोना पॉजिटिव आकर हॉस्पिटलों को एडमिशन का तकलीफ सब हो रहे थे, टोल फ्री नंबर दिया था और एम्बुलेंस रखकर उनको हॉस्पिटलों को लेके जाना, दाखिला दिलाना ऐसा चल रहा था। उसके बाद ही डॉक्टर नयाज और डॉक्टर सिराज साहब दोनों मिलकर आकर हमसे गुफ्तगू की। यहाँ पर एक हॉस्पिटल बनाने की बात की थी। तब जनाब चांद साहब और सारे उलमाए दीन और अमाए दीन को सब साथ लेकर हमने एक मीटिंग की, कर 2 स्कूलों में हॉस्पिटल चलाने का एक प्रोग्राम किया था। माशाल्लाह माशाल्लाह आज मैसूर में ही नहीं, सारे कर्नाटक में एक सक्सेसफुल प्रोग्राम हो चुका है। हॉस्पिटल खोलने से पहले इस मोहल्ले में या इस इलाके में मरने वालों की संख्या 25, 30, 35, 50 तक हो चुकी थी एक दिन, हर दिन में। ये खौफ सा छाया हुआ था और इस मरीजों की संख्या भी बहुत बढ़ चुकी थी।
उस वक्त हम लोगों ने मिलकर हॉस्पिटल खोला। इसमें सारे मसाजिद वालों का ताउन रहा, खुसूसन निमरा मस्जिद, तुम्हारे यासीन मस्जिद, बिलाल मस्जिद, ऐसे बहुत सारे हल्कों वालों ने मसाजिद वालों ने साथ मिलकर ये काम किया और बहुत सारे अमायदीन शहर भी आगे बढ़कर इमदाद भी की। तो इन सब के कोशिशों से, इन सब की मदद टीम वर्क कह सकते हैं। हाँ, ये टीम वर्क है। तो हमने हॉस्पिटल खोला तो माशाल्लाह अल्लाह की मेहरबानी ये हॉस्पिटल बहुत कामयाब रही है। अब तक तकरीबन 2-2.5 पेशेंट यहाँ पर इलाज कर अच्छे होकर निकले हैं। सबसे ज़्यादा जो डर खौफ का माहौल था यहाँ पर, वो डर और खौफ दिलों से हम निकालने में कामयाब हो चुके हैं माशाल्लाह। लेकिन अभी भी कोरोना ख़त्म नहीं हुआ, अभी भी कोरोना ऐसा ही है। अब आने वाले दिनों में कोरोना के साथ ही जीना भी है, लेकिन किस तरीके से जीना ये हमें सीखना हो। प्रिकॉशनरी मेजर्स लेना है, जैसा डॉक्टरों ने कहते हैं और गवर्नमेंटों ने कहा है। इनके तरीक़ों से अगर हम सेंटर के जानिब से ये काम भी कर चुके हैं। तकरीबन आज बहुत सारे लोग आकर ब्लड डोनेशन किए प्लाज्मा के लिए। इसका उद्घाटन हमारे अजीज़ लीडर अली जनाब सिद्धरामैया साहब भी आकर करे हैं और इसके साथ साथ तनवीर सेठ और तमाम उलमाए दीन, मुफ्ती ताजुद्दीन साहब, मौलाना ज़काउल्लाह साहब और सब कॉर्पोरेटर्स वगैरह सब यहाँ पर थे। तो इनके मौजूदगी में ये प्रोग्राम आज इनाग्रेशन किया है। अल्हम्दुलिल्लाह बहुत अच्छी तादाद में ब्लड डोनेशन भी किया है। मैं इस वक्त ये कहना चाहता हूँ कि हम यहाँ के लोग कोरोना को भगाने के लिए या कोरोना से हिफाजत करने के लिए आवाम को हर कदम आगे बढ़ चुके हैं। शहर में सबसे पहले नंबर पे हम ही रहेंगे, शायद शहर ही नहीं, कर्नाटक के अंदर भी हम ये 2 सेंटर्स कायम कर मिसाल कायम कर चुके हैं। इंशाअल्लाह अल्लाह से दुआ है कि आने वाले दिनों में ये बीमारी जल्द से जल्द ख़त्म हो और जो आदमी, जो अवाम इस बीमारी से परेशान है उनको सेहत और सुकून में, स्कूलों को, बच्चों को स्कूल छोड़कर देना पड़ेगा। इंशाल्लाह आसपास में ही एक जगह देकर रैपिड एंटीजन टेस्ट शिफ्ट करेंगे, लेकिन फिर वक्त चलता रहेगा। बिल्कुल। केपीसीसी डॉक्टर साहब की जानिब से जो भी आज हुआ है तो वो बहुत अपने आप में बड़ी बात है, लेकिन ये हुकूमत की जो नाकामी है उस तरह से क्या कहेंगे? हुकूमत जो है कोरोना इस बीमारी को छोड़कर इसके नाम पर लूटने में लगी है, लूट मार में है। जो जिसे मिल रहा है, जो मिनिस्टर को, जो पार्टी वर्कर्स को मिल रहा है, उसको लूट कर लेके जाने की है। इनको पब्लिक से या आवाम से या इस बीमारी से कुछ लेना देना नहीं है। ये नाम पर प्रोग्राम्स कर रहे हैं, लेकिन काम तो कुछ भी नहीं हो रहा है। ये सिर्फ पैसे बनाने की एक मशीन समझकर कोरोना बीमारी को इसका इस्तेमाल कर रहे हैं। वैसे मुबारकबाद देंगे, आप इसी तरह आगे भी करते रहेंगे, यही उम्मीद है। इंशाल्लाह हम सबका साथ लेकर आने वाले दिनों में पूरे कॉर्पोरेटर्स, MLA साहब, इन सब का साथ लेकर और भी जो भी काम करना है हम साथ लेकर करेंगे। इंशाल्लाह कामयाबी तो अल्लाह देने वाला है। तो ज़रूर इसके वास्ते कोरोना के बारे में जो भी काम हम कर सकते हैं वो काम हम करेंगे। शुक्रिया।